श्रीरामकृष्ण हरी. नमस्कार मंडळी. आज आपण संत तुकाराम महाराजांचा एक सुंदर आणि आपल्या श्रद्धेच्या मार्गावर ठाम राहण्याचा, इतरांच्या मतांमध्ये अडकून न पडण्याचा आणि मनाचा वेळ व्यर्थ विचारांमध्ये वाया घालवू नये असा संदेश देणारा अभंग समजून घेणार आहोत. या अभंगामध्ये महाराज सांगतात की प्रत्येक व्यक्तीची विचार करण्याची पद्धत वेगळी असते. प्रत्येकजण आपापल्या भावनेनुसार आणि मतानुसार बोलत असतो. म्हणून प्रत्येकाच्या मताशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करत बसण्यापेक्षा आपल्या मनाला योग्य वाटणाऱ्या मार्गावर ठाम राहणे अधिक महत्त्वाचे आहे. चला तर मग आधी आपण हा संपूर्ण अभंग ऐकूया. बहुतांच्या आम्ही न मिळून मतासी, कोणी कैसी कैसी भावनेच्या, न विचार करिता वाया जाय काळ, लटके ते मूळ फजितीचे, तुका म्हणे तुम्ही करा घटापटा, नका जाऊ वाटा आमुचिया. रामकृष्ण हरी. मंडळी, या अभंगामध्ये तुकाराम महाराज आपल्याला इतरांच्या मतांचा विचार करत बसण्यापेक्षा आपल्या श्रद्धेवर आणि योग्य मार्गावर ठाम राहण्याचा संदेश देतात. पहिल्या चरणात महाराज म्हणतात, बहुतांच्या आम्ही न मिळो मतासी, कोणी कैसी कैसी भावनेच्या. याचा भाव असा आहे की अनेक लोकांची मते वेगवेगळे असतात. कोणाला एखादी गोष्ट योग्य वाटते तर दुसऱ्याला त्याच गोष्टीबद्दल वेगळं मत असतं. प्रत्येकाची भावना वेगळी, प्रत्येकाचा अनुभव वेगळा आणि प्रत्येकाची विचार करण्याची पद्धतही वेगळी. म्हणून प्रत्येकाच्या मताशी आपलं मत जुळेलच असं नाही. मंडळी, आजच्या काळातही ही गोष्ट आपल्याला रोज अनुभवायला मिळते. आपण एखादा निर्णय घेतला की लगेच वेगवेगळे लोक वेगवेगळे सल्ले देतात. कोणी म्हणतं हे कर, कोणी म्हणतं ते करू नको, कोणी कौतुक करतं तर कोणी टीका करतं. जर आपण प्रत्येकाच्या मतानुसार स्वतःला बदलत राहिलो तर आपल्याला स्वतःची दिशा ठरवणं कठीण होईल. पुढे महाराज म्हणतात, न विचार करिता वाया जाय काळ, लटके ते मूळ फजितीचे. याचा भाव असा आहे की योग्य विचार न करता केवळ इकडे तिकडे विचार करत बसण्यात आपला वेळ वाया जातो. मनामध्ये सतत संशय ठेवणे, प्रत्येक गोष्टीचा अतिविचार करणे आणि लोक काय म्हणतील याचाच विचार करत राहणे, यामुळे वेळ तर जातोच पण मनाची शांतताही जाते. मंडळी, विचार करणे आवश्यक आहे, पण अतिविचार करत राहणे आणि कोणताही निर्णय न घेणे हे मात्र मनाला थकवून टाकते. आपल्याला योग्य काय वाटतं, आपल्या मूल्यांना काय योग्य आहे आणि भगवंताचा मार्ग काय सांगतो हे समजून घेऊन पुढे जाणं महत्त्वाचं आहे. आज आपण विशेषतः सोशल मीडियाच्या काळात जगत आहोत. एखादी व्यक्ती काय करते आपण लगेच त्याच्याशी तुलना करतो. दुसऱ्याचं आयुष्य पाहून आपल्याला आपलं आयुष्य कमी वाटतं. कोणी काय म्हणेल, कोणी काय विचार करेल, आपल्या कामाला किती लाईक्स मिळतील, किती कमेंट्स येतील, या सगळ्याचा आपण गरजेपेक्षा जास्त विचार करू लागतो. पण तुकाराम महाराज आपल्याला सांगतात, आपला वेळ अशा व्यर्थ विचारांमध्ये वाया घालू नका. आपल्या जीवनाचा मार्ग स्वतः ठरवा. आणि शेवटी महाराज म्हणतात, तुका म्हणे तुम्ही करा घटापटा, नका जाऊ वाटा आमुचिया. म्हणजे तुम्हाला जे योग्य वाटतं ते तुम्ही करा. तुमच्या विचारानुसार तुम्ही तुमचा मार्ग निवडा, पण आमच्या मार्गावर येण्याचा किंवा आमच्या श्रद्धेला बदलण्याचा आग्रह करू नका. मंडळी, इथे महाराज आपल्याला स्वतःच्या श्रद्धेवर ठाम राहण्याची शिकवण देतात. प्रत्येकाला स्वतःचा मार्ग निवडण्याचा अधिकार आहे. आपण इतरांचा आदर करावा, त्यांचं मत ऐकावं, पण प्रत्येक वेळी त्यांचं मत स्वीकारणं आवश्यक नाही. या अभंगातून आपल्याला एक अतिशय सुंदर संदेश मिळतो. लोकांची मतं ऐका, पण आपल्या जीवनाची दिशा फक्त लोकांच्या मतावर ठरवू नका. आपण कोण आहोत, आपल्याला काय योग्य वाटतं, आपल्या जीवनातील मूल्य कोणती आहेत आणि भगवंताच्या मार्गावर आपल्याला कसं चालायचं आहे याचा विचार करा. मंडळी, प्रत्येकाला खुश करण्याचा प्रयत्न केला तर आपण स्वतःचं मन मात्र दुःखी करू शकतो. कारण जगातील प्रत्येक व्यक्तीला खुश करणं शक्य नाही. आज कोणी कौतुक करेल, उद्या त्याच गोष्टीवर टीका करेल. म्हणून लोकांच्या बदलत्या मतांपेक्षा आपल्या मनातील सत्य आणि भगवंतावरील श्रद्धा महत्त्वाची आहे. चला, आपण इतरांच्या मतांचा आदर करूया, पण स्वतःचा विवेकही जपूया. अनावश्यक विचारांमध्ये वेळ वाया घालू नका. लोक काय म्हणतील यापेक्षा आपण काय योग्य करतोय याचा विचार करूया आणि आपल्या मनाला पांडुरंगाच्या चरणी स्थिर ठेवूया. कारण लोकांची मतं बदलत राहतात, परिस्थिती बदलत राहते, पण भगवंतावरील श्रद्धा मनाला योग्य मार्गावर टिकून ठेवते. आपल्याला योग्य आणि अयोग्य यातील फरक समजण्याचा विवेक मिळू दे, व्यर्थ विचारांपासून मन दूर राहू दे आणि आपल्या श्रद्धेच्या मार्गावर ठाम राहण्याची शक्ती मिळू दे. हीच तुकाराम महाराजांच्या चरणी प्रार्थना. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ महाराज की जय. रामकृष्ण हरी. विठ्ठल विठ्ठल.